सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आता मृत साठ्यात जात असून जलाशयात केवळ 5.71% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. अद्याप ही धरणातून कॅनॉलसह बोगद्यात व दहिगाव योजनेसाठी पाणी सोडणे सुरूच आहे. आता उपलब्ध पाणीसाठा हा जून अखेरपर्यंत पुरवावा लागणार आहे. उजनी धरण मागील पावसाळ्यात भीमा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रातील पावसाळ्यामुळे 2018 मध्ये क्षमतेने भरले होते. आता उजनीत केवळ 3 TMC पाणी शिल्लक राहिले आहे. उन्हाळ्याची तीव्रता आता वाढू लागली असून जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवनही यामुळे वेगाने होत आहे. सध्या दिवसाला 5 मिलीमीटरहून अधिक पाणी या उन्हाळ्यामुळे कमी होत आहे. प्रतिवर्षी या मृत साठ्यातील पाण्याचा वापर होतो, पण यंदा दुष्काळामुळे तो जास्त होईल असे दिसत आहे. उजनीची रविवारी 10 मार्चची पाणी पातळी 491.46 मीटर आहे. दरम्यान उजनीची पाणी पातळी पाहण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांनी तपासणी केली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक देवेंद्र कोटे, गुरुशांत धोतरगावकर, राजकुमार हंचाटे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. उन्हाळ्याच्या तोंडावर जर सोलापूर शहराचा विचार केला तर मोठं जलसंकट शहरावर येऊ शकतं, ही परिस्थिती आहे. मागच्या 8-10 दिवसापूर्वी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी याची कल्पना प्रशासनाला दिली होती. आज औज बंधाऱ्याचा जर विचार केला तर औज बंधारा पूर्ण कोरडा पडलेला आहे. औज बंधाऱ्यातल्या पाण्याची आजची पातळी जर बघितली तर 8 फूट पाणी औज बंधाऱ्यात टाकळी जाकवेल इथं आहे आणि ते पाणी जास्तीत जास्त 25 मार्चपर्यंत आपण पुरवू शकतो. 25 मार्चनंतर एक पंप बंद करावा लागेल, म्हणजे सोलापूर शहराला किमान 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागेल. त्यानंतर ते पाणी 30 मार्चपर्यंत पुरेल. 30 मार्चनंतर हे पाणी कुठल्याही परिस्थितीत पाणी पुरवठा केला जाऊ शकत नाही. परंतु आपल्याला जलसंपदा विभागाकडून, सिंचन विभागाकडून 10 एप्रिलपर्यंत हे पाणी पुरवा असं सांगण्यात आलेलं आहे. 10 एप्रिलपर्यंत हे पाणी कसं पुरवायचं? पूर्वीच्या आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये जो मूलभूत फरक आहे तो हा आहे की आज औज बंधाऱ्यापासून अगदी 5 किलोमीटरवर असलेल्या कर्नाटकातल्या काही गावांमध्ये तलाव बांधण्यात आलेले आहेत, तलाव खोदण्यात आलेले आहेत आणि लिफ्ट इरिगेशनद्वारे ते पाणी उपसा केलं जातं. रोज एका ठिकाणाहून 60 MLD पाणी आणि दुसऱ्या ठिकाणाहून 10 MLD पाणी, असं 70 MLD पाणी रोज उपसा केला जातो. एकीकडं शहराला आपण 100 MLD पाणी उपसा करत असताना त्याच्या 70% पाण्याचा उपसा इथं होतो आहे. मग हे पाणी जे पूर्वी आपण 60 दिवसापासून 80 दिवसापर्यंत पुरवू शकत होतो ते पूर्ण न पुरण्याचं हे मूलभूत कारण आहे की 70% अतिरिक्त उपसा होतो आहे, गळती आहे आपल्याला असं आपण म्हणूया. आणि दुसरीकडं ज्या जलसंपदा विभागाकडून आपल्याला 10 एप्रिलपर्यंत हे पाणी जपून वापरा, पाणी पुरवा असं सांगितलं जातं, त्याच विभागानं मंद्रुपच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी 10 MLD पाणी उपसायची परवानगी दिलेली आहे. म्हणजे औज बंधाऱ्याला जे आपल्या हक्काचं पाणी आहे, औज बंधाऱ्यापासून टाकळी जाकवेलकडे हे पाणी येत असताना तिथून कुरगोडजवळ हे मंद्रुप पाणी पुरवठ्यासाठी पाणी उचललं जातं. मग हे सगळं पाणी कमी होत असताना आपण पाणी कसं पुरवणार? दरवर्षी पुरवत होतं, यावर्षी पुरवा म्हणतात, पण दरवर्षीच्या आणि आत्ताच्या परिस्थितीत हा मुख्य फरक आहे. साधारणमध्ये पाणी आणायची धमक नाही का? मला एक्झॅक्टली हेच म्हणायचं आहे. एक तर प्रशासनाचं दुर्लक्ष होते. प्रशासन एकीकडं आपल्याला हे पाणी पुरते असं सांगत असताना ज्या गळती थांबवण्यासाठी ज्या उपाययोजना त्यांनी करायला पाहिजे ते त्या केल्या जात नाहीत. आणि दुसरीकडं सत्ताधारी म्हणून इथले दोन्ही मंत्री महोदयांनी सोलापूर शहरासाठी पाणी लवकर सोडण्यासाठी जी विनंती केली पाहिजे, जो पाठपुरावा केला पाहिजे, तो त्यांच्याकडून सुद्धा होताना दिसत नाही. 10 तारखेनंतर जर जलसंपदा विभागानं पाणी सोडलं तर साधारणतः काय जलसंकट येऊ शकतं? किती दिवसात पाणी पुरवठा होऊ शकतो? मी आत्ताच आपल्याला त्याची कल्पना दिली की 25 मार्चनंतर पाणी जर सोडलं नसेल तर 3 दिवसाआड जो पाणी पुरवठा आज चालू आहे तो 4 दिवसाआड 5 दिवसाआड होईल. आणि 30 तारखेनंतर मात्र 30 तारीख ते 10 एप्रिल या दिवसांमध्ये आपण कल्पना करू शकत नाही इतकी वाईट परिस्थिती सोलापूर शहरातल्या पाणीपुरवठा विभागाची असू शकते. उन्हाळ्याला सुरुवात झाली असून पाण्याची परिस्थिती ही बिकट होत चाललेली आहे. आज आम्ही सर्व शिवसेनेचे नगरसेवक उजनी धरणाला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलो आहेत. सोलापूर शहराला होणाऱ्या पाईपलाईनच्या पंपिंग हाऊसला आम्ही या ठिकाणी पाहणी केल्यानंतर आमच्या इथं लक्षात आलं आहे की एकूण 6 पंप आहेत. त्यापैकी 4 पंप चालू असून 2 पंप हे स्टँडबाय आहेत. त्यापैकी 2 पंपला मोठ्या प्रमाणात गळती असून त्यामुळं पाणी पुरवठा सुरळीत होत नसून या ठिकाणी अमृत योजनेतनं नवीन पंप बसवण्यासाठी पंप या ठिकाणी दाखल झालेले आहेत. परंतु जवळपास 1.5 ते 2 महिने होऊन सुद्धा पंप बदलण्याचं काम सुरू झालेले नाही. वास्तविक पाहता उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन हे काम उन्हाळ्यापूर्वीच होऊन
आतापर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून व्हायला पाहिजे होते, परंतु इथं तसं झालेलं नसून हे काम जर लवकरच नाही झालं तर सोलापूर शहराला मोठ्या प्रमाणात जलसंकटाला सामोरं जावं लागेल. आताच 3 दिवस आड व काही भागात 4 दिवस आड पाणी पुरवठा होत आहे. उजनी धरणाची पाणी पातळीसुद्धा झपाट्याने खाली उतरत आहे. आज 4%च फक्त पाणीसाठा आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत आजच्या तारखेला 35% पाणीसाठा होता. आता 4%ला आलेला आहे. आता 4%ला आलेला आहे. तर प्रशासनाने योग्य ते पावलं उचलून शहराला जलसंकटाचा सामना होणार नाही या हिशोबाने सर्व नियोजन करून हे पंप वगैरे जे काय आवश्यकता आहेत ते तातडीने त्यांनी करून घेतलं पाहिजे. तसेच या ठिकाणी जे CCTV कॅमेरे बसवण्यात आले होते, मागील वर्षी शिवसेनेच्या नगरसेवकांनी भेट दिल्यानंतर या ठिकाणी CCTV बसवले होते, परंतु सदर CCTV हे मागील 10 महिन्यापासून बंद असल्याचं या ठिकाणी आता निदर्शनास आले आहे. ही प्रशासनाची खूप मोठी चूक आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी ह्याचं कारण देऊन तातडीने ती दुरुस्त करून घेतली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. पाणी टंचाई होतं. या वर्षाला सुद्धा उन्हाळ्याचे चाहूल लागलेले आहेत आणि पाणी आता आपण पाहिलेलं आहे की पाणी +4 मध्ये राहिलेलं आहे. आता काही दिवसांमध्ये आपल्याला दुबार पंपिंग करावं लागणार आहे. आज या ठिकाणी पाहिल्यानंतर मला असं दिसून आलेलं आहे की उस्मानाबादला जे या ठिकाणातून पंपिंग हाऊस आहे किंवा NTPCचं जे पंपिंग हाऊस आहे हे अतिशय खोलवर घेऊन गेलेलं आहे. माझी मागणी अशी राहणार आहे की हे जे पंप हाऊस आहे जुन्या काळामध्ये बांधला होता, त्यावेळेला पाऊस भरपूर राहत होता, पाणी मुबलक राहत होतं, शेतीला पाणी कमी सोडण्यात येत होतं. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये दर वर्षाला पाणी मार्च-एप्रिलमध्येच पाणी मायनसमध्ये गेल्यामुळे दुबार पंपिंगवरती अनेक लाखो रुपये आपल्याला खर्च करावं लागतं. जर या वर्षामध्ये फक्त दुबार पंपिंगच्या मेंटेनन्ससाठी 30 लाख रुपयाचं बजेट तरतूद कालच्या बोर्डामध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन केलेलं आहे. जर दुबार पंपिंगच्या ऐवजी आज हे जे पंपिंग हाऊस आहे ते आणखी थोडंसं आतल्या बाजूला जर 1 किलोमीटर आत नेऊन जर नवीन पंप हाऊस जर बांधलं तर दुबार तिबार पंपिंग जे करतो आपण ते खर्च जो लाखो रुपयाचा खर्च वेतनावरचा असेल किंवा लाईट बिलावरचा असेल हे सर्व मायनस होणार आहे. म्हणून माझी मुख्य मागणी हेच राहणार आहे की पंप हाऊस आणखीन आत 1 किलोमीटर घेऊन जावं, जेणेकरून सोलापूरला पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल. यावेळेस नगरसेवक उमेश गायकवाड, विनायक कोंड्याल, विनायक कोटा, शिवसेनेचे गटनेते नगरसेवक राजकुमार हंचाटे, भरतसिंग बडरूवाले, विठ्ठल वानकर, अमोल शिंदे, शशिकांत कैंची, रामदास मगर आदींची उपस्थिती होती.